भाई बहनों, आज की रोटी की घर सदस्य मुक्ती गेले यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे शब्द. नमस्कार. आज की दिन 21 ऑगस्ट 2025 गुरुवार. उपवास. परंतु तू जेव्हा उपवास करतोस, जेव्हा आपले डोके तेलाने आणि चेहरा धुवून स्वच्छ ठेव, म्हणजे तुला उपवास करताना लोक बघणार नाहीत, तर तुझ्या पित्याला जो गुप्त ठिकाणी आहे आणि तुझा पिता जो गुप्ततात पाहतो, तो तुला उघडपणे बक्षीस देईल. मॅथ्यू 6 अध्याय 17 आणि 18 वचन. ख्रिस्ती जीवनात उपवासाला फार महत्त्व आहे. बायबलमधील संतांच्या जीवनातून दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला उपवास आणि प्रार्थनेच्या जीवनाकडे बोलवतात. ख्रिस्तांची उदाहरणांमधून आणि शिकवणीमधून आपल्याला उपवासाच्या गगन अनुभवात प्रवेश मिळतो. तथापि आज अनेक ख्रिस्तांसाठी उपवास ही एक परंपरागत प्रथा झाली आहे, ना की एक आत्मिक ख्रिस्त. काही लोक उपवासा काळात फक्त आहार कमी करतात. काही लोक 40 दिवस गोड पदार्थ खाणं बंद करतात. पण यापैकी अनेक जण उपवास करत असतानाही प्रभूच्या जवळ जाण्याचा किंवा गाढ प्रार्थना जीवन वाढवण्याचा फारसा विचार करत नाहीत. अशा प्रथेला खरोखर उपवास म्हणावे का, की केवळ जेवण चुकवले असे म्हणावे? काही लोक आरोग्यासाठी दूध आठवड्याला एखादा उपवास करतात. पोटाला विश्रांती देणे ही शरीरासाठी चांगले वाटते हे काही प्रमाणात खरे असले तरी, जर तुम्हाला आत्मिक लाभ हवा असेल तर उपवासासोबत प्रार्थना अनिवार्य आहे. प्रार्थना नसलेला उपवास उपवासच नाही. उपवासातील प्रार्थना ही एक गोड अनुभव असायला हवी, जी आपल्याला देवाची सान्निध्यात नेते. आपल्या उपवासाचे दिवस मानवाचा नाही, तर देवाचा शोध घेण्याचे दिवस असू द्या. गाणे, स्तुती व आनंदाने भरलेले असू द्या. जे ख्रिस्ती खऱ्या उपवासाची गोडी अनुभवतात त्यांच्यासाठी हे क्षण ख्रिस्ताशी झालेल्या गाढ व पवित्र भेटीचे क्षण असतात. ते कधीही त्यांची गर्व करत नाहीत. त्या फरीसीला आठवा, जो आठवड्यातून 2 वेळा उपवास करत होता. त्याने त्यांचा अभिमान बाळगला, पण देव त्याच्या उपवासावर प्रसन्न झाला नाही. बायबल स्पष्टपणे सांगते की तो देवासमोर धार्मिक ठरला नाही. येशूने वाळवंटात 40 दिवस उपवास केला व प्रार्थना केली. आज उपवासाच्या सामर्थ्याने त्याने सैतानाच्या प्रत्येक प्रलोभनावर विजय मिळवला. लूक 4 अध्याय 1 ते 13 वचन. प्रिय देवाच्या लेकरांनो, जेव्हा तुम्ही उपवास करता व प्रार्थना करता, तेव्हा देवाची सामर्थ्य तुम्हाला मिळते. तुम्ही त्याची इच्छा जाणता. तुम्ही विजयातून अधिक विजयाकडे जाता. इतरांसाठी वचन. सियोनमध्ये शिंग फुंका. उपवासासाठी पवित्रता पाळा. एक पवित्र सभा बोलावा. योएल 2 अध्याय 15 वचन. दिवसाचे बायबल वाचन. सकाळी स्तोत्र संगीता 107 अध्याय, 108 अध्याय, 109 अध्याय. संध्याकाळी 1 कोरिंथियस अध्याय 4. धन्यवाद.